दिल्लीची मोहीम झाल्यानंतर मी कसा बादशाहच्या जवळ जातो आणि बादशाह मला कसा बोलवेल याची तो वाट बघत होता. आणि 17 एप्रिलला तो निघाला. जाताना बाजीरावांना त्यानं साळसूदपणाने कळवलं की माझ्या डोक्यावर बंडखोरीचा डाग आहे, बादशाह माझ्यावर नाराज आहे, तर तो डाग धुवून काढण्यासाठी आणि बादशाहची समजूत घालण्यासाठी मी जातोय आणि तुमचा आमचा भाऊपणा असा कायम राहील. मग काय झालं की निजाम बाजीराव परतीच्या मार्गावर होते. बाजीराव भदावरला आले, ते थांबले, कारण हा जयसिंग तिकडे बाजीरावांच्या वतीनं वाटाघाटी करत होता. बादशाह काय म्हणतो, आपल्या आपल्या मागण्यांवर काय निर्णय घेतो याची वाट बघत ते थांबले. ते ग्वाल्हेरला आले, ग्वाल्हेरवरून सिरोंजला आले. सिरोंजला निजाम तिथे आलेला होता, तो दिल्लीकडे निघालेला होता. सिरोंजला अशी परिस्थिती होती की सिरोंजपासून आग्रा 225 मैल दूर होता आणि निजाम त्याच्या हैदराबाद ह्या बेसपासून खूप लांब आलेला होता आणि त्याच्याकडे फारसं सैन्य नव्हतं. निजाम संकटात सापडला. अनेकांना असं वाटलं की आत्ता बाजीराव त्याच्यावर हल्ला करून त्याचा संपूर्ण सफाया करणार, पण बाजीरावांनी तसं केलं नाही. अनेक लोक दोष देतात बाजीरावांना असं का केलं. त्याचं कारण हे होतं की गेल्या 8 महिन्यापासून बाजीरावांचं सैन्य सतत मोहिमा करत होतं, ते पूर्णपणे थकलेलं होतं. दुसरं असं की पावसाळा आता जवळ येणार होता. ज्यावेळी निजाम तिथे आला त्यावेळी उन्हाळा सुरू होता, लवकरच पावसाळा येणार होता. जी काही लूट वगैरे जी घेतलेली होती ती सैनिकांना घेऊन परत जायचं होतं, घरी परत जायचं होतं आणि सैनिकांची इच्छा असल्याशिवाय कोणती लढाई सक्सेस होत नाही. दुसरं, अशा धावपळीच्या लढाया लढायच्या तर त्यासाठी पूर्वनियोजन आवश्यक आहे. ते पूर्वनियोजन बाजीरावांना करता आलं आणि बाजीरावांचं वैशिष्ट्य होतं की पूर्ण नियोजन केल्याशिवाय आणि युद्धाची म्हणजे विजयाची शाश्वती असल्याशिवाय ते कधीही युद्धाला उभे राहिले नाही.